बातमी महत्वाची आहे। अयोध्येतल्या राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणामध्ये आता राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांच्यासह इतर 17 जणांवर एसआयटीनं संशय वर्तवलाय। सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आलाय। त्यात अनेक धक्कादायक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय। बघूया। अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणात आता संशयाची सुई थेट राम मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा चंपत राय यांच्यापर्यंत गेली। सूत्रांनुसार एसआयटीच्या अहवालात राम मंदिर देणगी चोरीत ट्रस्टचे महासचिव चंपत राय, विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा, बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह 17 जणांच्या कारभारावर संशय व्यक्त करण्यात आलाय। दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार या सर्वांवर एफआयआर दाखल होणंही जवळपास निश्चित मानलं जातंय। राम मंदिर उद्घाटनानंतर अयोध्येत एकाएकी अनेक लोक गर्भश्रीमंत झाले। 4 वर्षांपूर्वी ज्यांची आर्थिक स्थिती दयनीय होती त्यापैकी अनेक लोकांच्या नावे बंगले, गाड्या, हॉटेल्स आणि जमिनीही झाल्या, ज्यात मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांचे जवळचे फुलकांत मिश्रांचाही समावेश आहे। तपासात त्यांच्याकडे 3 लक्झरी गाड्या आढळून आल्या। एसआयटीच्या चौकशीनुसार राम मंदिराच्या दर्शनासाठी दरमहा सरकारी 25 लाख लोक येतात। रोजची देणगी आणि बँकेची कागदपत्र तपासल्यानंतर सरासरी प्रत्येक भाविक दानात 15 ते 18 रुपये टाकत असल्याचं समोर आलंय। याचा अर्थ एकट्या राम मंदिरात महिन्याला जवळपास 3,75,00,000 आसपास, तेही फक्त रोकडच्या स्वरूपात दान येतं। यात सोन्या चांदीचे दागिने, तूप व इतर गोष्टींचा समावेश नाहीये। मात्र बँकेतील दानाचे तपशील आणि भाविकांचा आकडा यात मोठी हेराफेर एसआयटीला मिळाली। मागच्या काही महिन्यात भाविकांची संख्या वाढूनही दान कमी आल्याचं पाहणीत लक्षात आलं। कोणतीही नियुक्ती वा अधिकृत अधिकार नसताना काही लोक राम मंदिरात सक्रिय होते असंही एसआयटीला लक्षात आलं। कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेवर साशंकता, दान आणि त्यांच्या देखरेखीत दुर्लक्ष, मागच्या 4 वर्षात काहींच्या संपत्तीत झालेली मोठी वाढ, अशा अनेक गोष्टी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत। अद्याप 4 जणांच्या चौकशीतून 2 कोटी रुपये मिळवण्यात आलेत। मात्र माहितीनुसार राम मंदिराच्या दानातील चोरी ही 200 कोटीहून अधिक असू शकते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।